शेतकऱ्याची जमीन नांगरतीशिवाय राहता कामा नये. त्या नांगरतीला फाळ नसेल तर सोन्याचा सुद्धा फाळ आम्ही या ठिकाणी बसू. तात्पर्य हे आहे की या सगळ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा काय होता हा त्यातनं स्पष्ट होत आहे. पण दुसऱ्या बाजूनं आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी अतिवृष्टी आणि शेतीचं नुकसान, पिकाचं नुकसान हे दिसतं आहे. बघूया आता पंचनामे कधी करतायत, प्रत्यक्ष मदत कधी पोचते, या सगळ्याकडे आशेने शेतकरी पाहतो आहे आणि त्यामुळं देवाभाऊने या सगळ्याकडे अधिक लक्ष द्यावं. महापालिकांच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत. आपल्या राष्ट्रवादीची भूमिका काय राहणार आहे त्यांच्यासोबत राहण्याची? असं आहे की त्याचं सेशन मी वाचलं. आमची काही चर्चा नाही, कारण मी मुंबईत नाही आहे, सतत बाहेर आहे. आता 1-2 दिवसांनी जाईन तर आम्ही बसून याचा निर्णय घेऊ. पण तो निर्णय सगळीकडे सारखा असेल असं नाही. कारण नगरपालिका, महानगरपालिका प्रत्येकाचं बलस्थान कुठं आहे हे बघून त्या संबंधीचे ते निकाल घेऊ. तसं आम्ही लोकसभेला किंवा विधानसभेला एकत्र गेलो तसं इथं सगळीकडे जाऊ, काही ठिकाणी जाऊ शकतो, पण सगळीकडे जाऊ असं आज सांगता येत नाही. महाविकास आघाडीवरती याचा काही परिणाम दिसतो या दोघांच्या एकत्र येण्याचा? नाही, माहिती आहे. असं आहे, समजा ते एकत्र आले आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये शक्ती वाढली तर आम्हाला आनंद आहे. काल याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटाचा एक मेळावा देखील तिथं मुंबईमध्ये झाला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी असं वक्तव्य केलं की सत्ताधाऱ्यांना राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला लक्ष करायचं नाही, तर ठाकरे ब्रँड हा मोडून काढायचा आहे, यासाठी मला टार्गेट केलं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हे महानगरपालिका निवडणूक म्हणजे आपल्यासाठी ऍसिड टेस्ट आहे असं ते म्हणतायत. साहजिकच आहे, कारण आज मुंबई किंवा ठाणे या भागामध्ये त्यांचं शक्तिस्थान आहे. त्यांच्याकडे अनेक वर्ष महानगरपालिकेची सत्ता होती आणि त्यामुळे त्यांनी तशी अपेक्षा ठेवली तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा वाढतोय, पण दुसरीकडं मंत्र्यांना गाड्या घेण्यामध्ये अधिकची रक्कम वाढवलेली आहे. त्याकडे कसं बघता आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खर्चावर कुठल्या प्रकारची मर्यादा नाही आहे, कुठंतरी अंतरून बघून पाय पसरायला पाहिजे असं वाटत नाही? असं किती गाड्या घेणार आज 10-12 आणि त्याच्यात जी काही लिमिट दिली ती लिमिट फार काहीतरी आहे असं नाही आणि त्यामुळे त्याच्या खोल्यात जावं असं वाटत नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये हैदराबाद त्याची जी काही अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत त्याला छगन भुजबळ सातत्यानं विरोध करतायत. आज समता परिषदेचा एक मेळावा देखील ते नागपूरमध्ये घेत आहेत. कुठेतरी विरोध ओबीसीना एकत्र करण्याचा प्रयत्न छगन भुजबळांकडून होतो आणि शक्ती प्रदर्शनाचा देखील प्रयत्न या निमित्तानं ते आज करताना दिसतात. नाही, कसं आहे, हैदराबादचं गॅजेट जे आहे ते एक दिशा दाखवतं. मला स्वतःला हैदराबादचा गॅजेट आणि त्याच्यातला दृष्टिकोन हा यापूर्वी माहीत नव्हता. तिची कॉफी मला हल्ली मिळाली. त्याच्यामध्ये त्याचा आधार महाराष्ट्र सरकारने घेतला. मला याच्यामध्ये 2 गोष्टी विचार करायला लावतोय. हा प्रश्न स्वतःला सामंजस्य राहावं, आपल्याची एकीची वेग हे उचलून देऊ नये ही भावना सगळ्यांचीच असणार, त्याच्यात काही वाद नाही. मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुसंवाद साधला पाहिजे. मग ते भुजबळ असतील, मुख्यमंत्री असतील, ते कमिटी त्याचे प्रमुख असतील, त्या सगळ्यांशी सुसंवाद साधून एक सामंजस्य महाराष्ट्रात कसं राहील त्याची काळजी घ्यायची गरज आहे. कारण या प्रश्नावर गावागावामध्ये कटुता आणि संघर्ष हा महाराष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. आता हे करायचं असेल तर एकत्र कसं यायचं
आणि त्याची जबाबदारी साहजिकच सरकारने याच्यात काही निर्णय घेतले. राज्य सरकारने निर्णय घेतल्याच्यानंतर पुढची दिशा ठरवायला त्यांनी 2 कमिट्या केल्या. एक कमिटी विशेषतः मराठा समाजाच्या प्रतिनिधींची आणि दुसरी कमिटी ओबीसींचं प्रतिनिधित्व करतात त्यांची. एकाचे अध्यक्ष विखे आणि एकाचे त्यांचं नाव बावनकुळे. आणि या दोघांच्या कमिट्या बघितल्या. विखेंच्या कमिटीमध्ये एखाद दुसरी व्यक्ती सोडली सगळे सभासद एका जातीचे. आणि बावनकुळेंची समिती बघितली त्याच्यात सगळे सभासद ओबीसीचे आहेत. आपण ऐक्य करायचं होतं आणि जातीवाद कमिट्या करायला लागलो. हे ऐक्य कसं करायचं मला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांचा याचा दृष्टिकोन काय आहे, कधी भेटतील तेव्हा आम्ही चर्चा करू. पण ज्यांनी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करता येईल तोच रस्ता आपल्याला घ्यावा. दुसरा रस्ता महाराष्ट्राला परवडणारा नाही. सामाजिक ऐक्य आपण करावं यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन तुम्ही करताय. याआधी तुम्ही देखील अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं की आवाहन केलेलं होतं सरकारला सुद्धा. मात्र देवेंद्र फडणवीस ते काही गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे शरद पवार जर एक्स म्हणत असतील तर ते वाय समजावं असं म्हणजे गांभीर्यानं अजून देखील मग पाहत नाहीत म्हणायचं का? त्यांनी काही म्हणावं. आपल्याला राज्याच्या हिताच्यासाठी जे योग्य असतं त्या रस्त्याने जायला पाहिजे. आम्ही या प्रश्नावर कटुता कमी करण्याच्यासाठी कुणी काही विधानं केली